शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मेंढरे अजूनही कळपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिको जाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही. येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. त्यांच्यासाठी मी दुःख सोसले, कोण सुनेल आता माझी मेंढरे. मेंढरे अभी झुडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिको जाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही. येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. सर्वांना नाव माझे सांगणे आहे, सांगण्या सेवक तयार आहे. सर्वांना नाव माझे सांगणे आहे, सांगण्या सेवक. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. स्तोत्रसंहिता 66 1 पासून 8 पर्यंतची वचने. स्तोत्रसंहिता 66 1 ते 8. देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकार स्तुती. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्ये पहा, तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवितो. त्याने समुद्राची कोरडी भूमी केली, ते नदीतून पायी पार केले. तेव्हा आम्ही त्यांच्या ठाई हर्ष पावलो. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवितो. त्याचे नेत्र राष्ट्रास निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रभूच्या सर्वसमर्थी नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ आमच्या प्रिय प्रभूने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग स्तोत्र 66 अध्याय वचन 1 ते 8. आपण या वचनामध्ये देवाच्या स्तोत्रविषयी आपण पाहतो आहोत. वचन 1 ते 4 या वचनामध्ये स्तोत्रकर्ता सर्व पृथ्वीवरील लोकांना परमेश्वराची स्तुती करण्यासाठी आवाहन करतो आहे. कारण देवाचे कार्य खूप मोठे आहेत, ते पाहून वैरी देखील त्यासमोर झुकतात असं स्तोत्रकर्ता आपल्या या स्तोत्रामध्ये आपल्या सर्वांना सांगत आहे. माझे प्रणव, परमेश्वराची स्तुती करण्यासाठी आवाहन विशेष करून सर्व पृथ्वीवरील लोकांना स्तोत्रकर्ता या ठिकाणी करता आहे. वचन 5 ते 7 मध्ये जर आपण हे वचन वाचली, देवाचा थोर कार्याला येऊन बघण्यास
स्तोत्रकर्ता सांगतो आहे की आमच्या देवाने किती मोठे कार्य केले आहे ते या व बघा की कसे देवाने लाल सागराला सुखवले व आपल्या निवडलेल्या इस्रायली प्रजेला जमिनीहून पार केले, लाल सागरातून पार केले. म्हणून स्तोत्रकरिता अशा थोर परमेश्वराची स्तोत्रे, अशा थोर परमेश्वराची स्तुती, अशा थोर परमेश्वराची थोरवी गाण्यासाठी सर्व पृथ्वीवरील लोकांना या ठिकाणी आवाहन करतो आहे. म्हणून सर्व जाती त्याच्या स्तुती करावे, कारण तो आपणास घसरू देणार नाही व घसरण्यापासून वाचवून तो आम्हाला सीधा उभं करेल. माझे प्रणव, आमचा असा परमेश्वर आहे जो आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पडू देणार नाही. तो आम्हाला सावरणारा, तो आम्हाला सांभाळून घेणारा व तो आम्हाला स्थिर करणारा आमचा प्रभू आहे. फक्त अट एवढीच आहे की आम्ही सर्व पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने त्या परमेश्वराची थोरवी गावी, त्या परमेश्वराला धन्यवाद द्यावं आणि तो थोर आहे याची महिमा आपण गावी. जेणेकरून परमेश्वराचं वचन जो आज आपण शिकलेलं आहे आपल्याला सांगते की परमेश्वर खरोखर थोर आहे आणि या थोर परमेश्वराची थोरवी सर्व पृथ्वीवरील लोकांनी करावी. काय माझे प्रणव, देवाने आमच्या जीवनातही खूप मोठे अद्भुत कार्य केलेले आहेत. काय आपण त्या जिवंत परमेश्वराची थोरवी गातो का? त्या परमेश्वराच्या महान कामांना वर्णित करतो का? काय आपण त्यासाठी उभे होतो का? जर नाही तर होऊ दे माझे प्रणव. परमेश्वराने ज्या प्रकारे इस्रायलना त्या मिस्रच्या गुलामीतून सोडवलं, अनेक परिस्थितीतून त्यांना बाहेर काढलं, त्याच प्रकारे आपणही अनेक प्रकारच्या लोभात, पापात, अनेक प्रकारच्या प्रलोभनात फसले असताना माझ्या परमेश्वराने एक लोत्या पुत्राचा बलिदान देऊन आपल्याला त्या ठिकाणातून सोडवलेलं आहे. म्हणून या त्या सर्व देवाच्या उपकाराला स्मरण करूया आणि परमेश्वराची स्तुती गाऊया. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद करतो बाप्पा. या सुंदर वचनाकरवी तू आमच्याशी बोललंस की तू स्तुतीच्या महिमेच्या योग्य आहेस प्रभू, आणि तुझी थोरवी सर्व पृथ्वीने करावी प्रभू, पृथ्वीवर सर्व लोकांनी करावी प्रभू, असा तू आमचा देव आहेस. प्रभूजी धन्यवाद. सुंदर वचनाकरवी बोललंस. येशू प्रभूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. विश्वास येऊ तो चालवी, माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे, माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे, माझे प्रेम दाखविणारे हृदय हवे, मी मागतो तुम्हाला मला द्याचे, रे अजूनही कडेपत नाही, करोडो करोडो भटकत राही, आत्मिक जाणे जागेवा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया, रे अजूनही कडेपत नाही. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.